Today we will discuss the point blood clotting or coagulation of blood. The definition of the blood clotting is the process in which liquid blood is converted into semi-solid form. This is called as the blood coagulation. Blood coagulation. In this intact blood vessel, the anticoagulant agent called as the heparin is present, and this heparin which shows the anticoagulant agent, and so clotting does not take place in the blood vessel. But after the rupturing of the blood vessels, the thrombocytes and these thrombocytes which secretes the thromboplastin, and this thromboplastin, in the presence of the thromboplastin, there produces the prothrombinase enzyme. Prothrombinase enzyme is secreted, and this prothrombinase enzyme which acts on the plasma protein called as the prothrombin, and this prothrombin which is found in the inactive form, but this prothrombin which is converted into thrombin in presence of the prothrombinase, and this thrombin which becomes the active form. म्हणजेच इथं कोॲग्युलेशन ऑफ द ब्लड याचा अर्थ रक्ताची गुठळी होणे किंवा रक्ताचा क्लॉट तयार होणे. आता पहिल्यांदा डेफिनेशन इथं दिलेली आहे. द प्रोसेस इन विच लिक्विड ब्लड इज कन्व्हर्टेड इनटू सेमी सॉलिड फॉर्म. याचा अर्थ ज्या वेळेला कोॲग्युलेशन ही टर्म येते म्हणजेच जे द्रव स्वरूपात असणारं जे ब्लड आहे त्याचं रूपांतर सेमी सॉलिड म्हणजे जेली सारख्या सबस्टन्समध्ये होतं, त्यालाच कोॲग्युलेशन असं म्हणायचं. ज्या वेळेला आपली रक्तवाहिनी ही इंटॅक्ट असते म्हणजे कुठेही रप्चर झालेली नसते किंवा कट झालेली नसते, त्यावेळेला रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून एक अँटीकोॲग्युलंट एजंट सिक्रेट होत असतो, त्याला हिपॅरिन असं म्हणायचं. आणि हे हिपॅरिन बेसोफिल सेल्स जे असतात म्हणजेच त्या ठिकाणी ज्या WBCs आहेत त्या WBCs मध्ये असणाऱ्या ज्या ग्रॅन्युलोसाइट्स असतात त्या ग्रॅन्युलोसाइटमध्ये असणारा जो सेकंड टाईप आहे त्याला बेसोफिल सेल्स आपण म्हणतो, आणि त्या बेसोफिल सेल्स या ठिकाणी हिपॅरिन सिक्रेट करत असतात. हिपॅरिन जो आहे त्याला अँटीकोॲग्युलंट एजंट असं म्हणायचं, म्हणजेच रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून ते काम करत असतं. पण ज्या वेळेला रक्तवाहिनी आपली रप्चर होते, आपली रक्तवाहिनी ज्या वेळेला तुटते किंवा कट होते, त्यावेळेला आपल्या रक्तामध्ये असणारी जी ब्लड सेल आहे त्याला थ्रोम्बोसाइट्स असं म्हणायचं. ह्या थ्रोम्बोसाइट्स त्याचं फंक्शनच आहे थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट करायचं. थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट होत असतं. ज्यावेळेला थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट होतं त्यावेळेला आपल्या रक्तामध्ये असणारी जी प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये बघा अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजन, प्रोथ्रोम्बिन अशी वेगवेगळी प्लाझ्मा प्रोटीन्स असतात. त्यापैकी जे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असणारं हे जे प्रोथ्रोम्बिन आहे, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असणारं प्रोथ्रोम्बिन हे जे प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याचं कन्व्हर्शन ॲक्टिव्ह थ्रोम्बिनमध्ये या ठिकाणी होत असतं. त्यासाठी हे जे प्रोथ्रोम्बिनेस नावाचं एक एन्झाईम ज्या वेळेला रक्तामध्ये थ्रोम्बोप्लास्टिन थ्रोम्बोसाइट सेल सिक्रेट करतात त्यावेळेला प्रोथ्रोम्बिनेस नावाचं एन्झाईम ब्लडमध्ये तयार होत असतं. आणि हे प्रोथ्रोम्बिनेस एन्झाईम जे आहे ते प्रोथ्रोम्बिनवरती
ॲक्ट होतं की ज्याचं कन्व्हर्शन थ्रोम्बिनमध्ये केलं जातं. आता इथं ही जी ब्लड कोॲग्युलेशनची प्रक्रिया जी आहे ही कंप्लीट होण्यासाठी त्या ठिकाणी फॅक्टर 8 जो आहे तो महत्त्वाचा आहे. आता जनरली आपल्या ब्लडमध्ये फॅक्टर 13 जे आहेत म्हणजे 1 पासून 13 पर्यंतचे जे फॅक्टर्स असतात ते ब्लड कोॲग्युलेशनसाठी महत्त्वाचे आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी फॅक्टर 1, फॅक्टर 2, फॅक्टर 3, फॅक्टर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 असे जे फॅक्टर्स आहेत यापैकी फॅक्टर 6 जर सोडला तर राहिलेले सगळे जे फॅक्टर आहेत म्हणजेच त्या ठिकाणी फॅक्टर फर्स्ट पासून त्या ठिकाणी फॅक्टर जे 13 आहेत हे सगळे फॅक्टर आपल्या ब्लड कोॲग्युलेशनसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये परत फॅक्टर 8 जो आहे तो महत्त्वाचा आहे. आपण हिमोफिलिया हा पॉइंट जो बघितलेला होता बघा, हिमोफिलिया जो एक्स लिंक्ड डिसऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की ज्या व्यक्तीमध्ये फॅक्टर 8 तयार करणारे जर जीन्स नसतील तर त्या माणसाला जो ब्लड डिसीज झालेला असतो त्याला हिमोफिलिया आपण म्हणतो. इथं सुद्धा त्या ठिकाणी फॅक्टर फर्स्ट पासून फॅक्टर 13 पर्यंत एक्सेप्ट फॅक्टर 6 हा एवढाच फॅक्टर इथं कोॲग्युलेशनसाठी महत्त्वाचा नाही. राहिलेले सगळे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे 12 फॅक्टर्स जे असतात ते कोॲग्युलेशनसाठी महत्त्वाचे असतात की जेणेकरून इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक प्रोसेसेस ह्या होत असतात की ज्याच्या सहाय्यानं त्या ठिकाणी जे क्लॉटिंग आहे ते कंप्लीट होत असतं. आता इथं कोॲग्युलेशनमध्ये त्या ठिकाणी पहिलं जे प्रोटीन आहे पहिलं प्लाझ्मा प्रोटीन जे आहे प्रोथ्रोम्बिन हे त्या ठिकाणी पार्टिसिपेट झालेलं असतं आणि हे प्रोथ्रोम्बिन जे आहे त्याचं कन्व्हर्शन थ्रोम्बिनमध्ये करण्यासाठी आपण बघितलं जे एन्झाईम आहे ते म्हणजे प्रोथ्रोम्बिनेज जे आहे ते त्या ठिकाणी मस्ट आहे किंवा महत्त्वाचं आहे की जेणेकरून इथं असणारा जो प्रोथ्रोम्बिन आहे हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ब्लडमध्ये प्रेझेंट नेहमीच असतो. पण त्या इनॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करण्यासाठी या प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईमचा महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर इथं जे ब्लडमध्ये असणारं दुसरं जे प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याला फायब्रिनोजेन असं म्हणतात आणि फायब्रिनोजेन जे आहे ते सोल्युबल फॉर्ममध्ये आहे. ब्लडमध्ये नेहमीच फायब्रिनोजेन आहे पण ते त्या ठिकाणी सोल्युबल फॉर्ममध्ये आहे. त्याचं कन्व्हर्शन इनसोल्युबल फॉर्ममध्ये होत असतं आणि त्यासाठी फायब्रिनोजेन इज कन्व्हर्टेड इनटू द इनसोल्युबल फायब्रिन इन द प्रेझेन्स ऑफ द थ्रोम्बिन. म्हणजेच या ठिकाणी आता इथं तयार झालेलं जे थ्रोम्बिन आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये सोल्युबल फायब्रिनोजेनचं कन्व्हर्शन इनसोल्युबल फायब्रिनमध्ये होत असतं. दिस फायब्रिन which produces the mesh like structure and in this mesh the blood platelets as well as the other blood cells which are trapped and forms the blood clot. म्हणजेच या ठिकाणी इथं शेवटी ब्लड क्लॉट कसा तयार झाला किंवा रक्ताची गुठळी कशी तयार झाली तर फायब्रिन जे असतं ते इनसोल्युबल असतं. म्हणजे या ठिकाणी असे धागे तयार होत असतात म्हणजे मेश तयार होते. मेश म्हणजे जाळीदार रचना तयार होते आणि ह्या जाळीमध्ये इतर ज्या ब्लड प्लेटलेट्स आहेत किंवा इतर ज्या ब्लड सेल्स असतात त्या तिथं त्या ठिकाणी अडकून बसतात किंवा ट्रॅप होतात आणि शेवटी जिथं ब्लड व्हेसल रप्चर झालेली असते त्याच्या टिपला असा एक क्लॉट तयार होतो. त्याला ब्लड क्लॉट असं म्हणायचं. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आहे त्याला कोॲग्युलेशन असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी धिस कोॲग्युलेशन द टाइम पिरियड ऑफ द कोॲग्युलेशन इज डिफरंट इन बिटवीन 2 to 8 मिनिट्स. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या व्यक्तीमध्ये ब्लड कोॲग्युलेशन जे आहे त्याचा कालावधी हा डिफरंट असतो. म्हणजेच काहींच्यामध्ये ज्यावेळेला ब्लड व्हेसल कट होत असते रक्तवाहिनी कट होत असते त्यावेळेला ती
तिथं ब्लड क्लॉट हा 2 मिनिटांमध्ये कंप्लीट होऊ शकतो, काहींच्यामध्ये 3 मिनिटांचा कालावधी लागतो, काहींच्यामध्ये 4 मिनिटाचा लागू शकेल किंवा काहींच्यामध्ये 8 मिनिटाचा सुद्धा कालावधी लागतो. याचा अर्थ 2 मिनिटापासून 8 मिनिटापर्यंत जिथं आपली रक्तवाहिनी रप्चर झालेली आहे किंवा फुटलेली आहे किंवा कट झालेली आहे, त्याच्यातून मोस्टली 2 ते 8 मिनिटापर्यंतच रक्त वाहिलं पाहिजे. नंतर तिथं क्लॉट तयार झाला पाहिजे, म्हणजेच त्या ठिकाणी पिवळसर अशा रंगाचा क्लॉट तयार होतो किंवा गुठळी तयार होते, त्यालाच कोॲग्युलेशन असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी इथं आपण ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन ऑफ दी ब्लड हा पॉईंट संपवलेला आहे. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी MCQ मध्ये प्रश्न विचारला जातो की विच इज दी फर्स्ट प्रोटीन इज इन्व्हॉल्वड इन द कोॲग्युलेशन, म्हणजे कोॲग्युलेशनमध्ये पहिलं प्रोटीन कोणतं पार्टिसिपेट झालेलं असतं किंवा हा सिक्वेन्स विचारला जातो. म्हणजे पहिल्यांदा प्रोथ्रोम्बिन, त्याचं कन्व्हर्शन थ्रोम्बिन, परत फायब्रिनोजन, त्याचं कन्व्हर्शन फायब्रिन आणि शेवटी क्लॉट किंवा मेश तयार होत असते. अशी ही प्रक्रिया कोॲग्युलेशनची आहे.